दहिवडी परिसरातील नागरिक आणि शेतकरी आता महावितरण विरोधात आक्रमक झाले आहेत. शिंगणापूर फिडरवरील सुरू असलेले लोडशेडिंग तातडीने बंद करावे, अन्यथा महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय. शिंगणापूर फिडरवर गेल्या 15 ते 20 दिवसांपासून सायंकाळी 6 ते 10 या वेळेत वीज पुरवठा खंडित केला जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. स्वयंपाकाच्या वेळेत वीज जात असल्याने महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच विद्यार्थ्यांचा अभ्यास, ज्येष्ठ नागरिकांचे दैनंदिन जीवन आणि घरगुती कामकाजही विस्कळीत होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. या लोडशेडिंगचा फटका शेतकरी वर्गालाही बसत आहे. जनावरांसाठी चारा तयार करणे, दूध काढणे आणि इतर शेतीपूरक कामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान दहिवडी हद्दीतील भवानवाडी, शिवाजीनगर, मुळीक वस्ती, खरात वस्ती, NA प्लॉटिंग आणि शिवनगर परिसराला कायमस्वरूपी गावठाण वीज जोडणी देण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. या सर्व मागण्यांसंदर्भात महावितरणच्या दहिवडी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले असून 8 दिवसात ठोस निर्णय न झाल्यास शेतकरी आणि नागरिकांच्या सहभागातून महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय. आता महावितरण प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.